न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। प्रभाग क्रमांक 20 मधून प्रचाराचा नारळ फोडत जन आशीर्वाद पदयात्रेला जोरदार उत्साहात सुरुवात करण्यात आली। या पदयात्रेला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। वाजत गाजत जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ही पदयात्रा पार पडली। चौकात जेसीबी वरून प्रभागातील उमेदवार जितेंद्र बाबासाहेब ननावरे, मनीषा श्याम लांडे, वर्षा सर्जेराव जगताप आणि योगेल मंगलसेन बहल यांच्यावर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत आपला पाठिंबा दर्शवला। यावेळी माजी महापौर योगेल बहल बोलताना यांनी म्हटलं आहे की प्रभाग क्रमांक 20 मध्ये दूरदृष्टी ठेवून सर्वांगीण विकास करण्यात आला आहे। विकास कामांचा हा विश्वास पाहता या प्रभागातून चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। या जन आशीर्वाद पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणूक वातावरण चांगलंच तापलेलं असून प्रचाराला चांगलीच रंगत आलेली आहे। आपण पाहत असाल की या संत तुकाराम नगरमधील सर्व शून्य नागरिक बंधूंनी मला या प्रभागातनं गेली 10 टर्म म्हणजे गेली सलग 30 वर्ष मला इथं निवडून दिलेलं आहे। या परिसरातील नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो। त्यांनी माझ्यावर दर्शवलेला, माझ्या पॅनलवर दर्शवलेला विश्वास आपण आज पाहता की आज इतक्या प्रचंड संख्येने सर्व मतदार, तरुण असतील, वडीलधारे असतील, माता भगिनी असतील, उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळालेला आहे। तर आता आजच्या श्री गणेशासमोरचा जो नारळ आम्ही वाढला, आम्ही इथं प्रचार नारळ फोडला, खऱ्या अर्थाने ही विजयाची नांदी आहे। आणि हा पिंपरी शहरामध्ये एक संदेश आहे की चारीचे चारी घड्याळ या प्रभागांना प्रचंड मताने निवडून येतील, हा माझा विश्वास आहे। आणि आमचे बरोबरचे आमचे चारही उमेदवार, त्यामध्ये जितेंद्र ननावरे असतील, त्याबरोबर मनीषा श्याम लांडे असेल, त्याचबरोबर वर्षा सर्जेराव जगताप असेल आणि मी स्वतः योगेश बहल, असा आमचा हा चौघांचा पॅनल आहे। आणि आपण पाहिलं आहे की आज किती आनंदाने लोक यामध्ये सहभागी आहेत आणि ही विजयाची नांदी आहे असा माझा विश्वास आहे। आणि गेल्या 30 वर्षामध्ये मी केलेली कामं 30 वर्षामध्ये या परिसरात सर्व काही सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि म्हणून मी सांगितलं की आमचा जो संत तुकाराम नगर असेल, कासरवाडी, हाफकिन, एच कॉलनी, नाणेकर चाळ, कासरवाडी आधी जो हा मतदारसंघ आहे, हा सुशिक्षित आणि शून्य मतदारसंघ आहे। जरी मध्यमवर्गीय असले तरी पण शून्य मतदार आहे आणि या शून्य मतदाराला कळतं। आणि त्याच्यात पलीकडे म्हणजे मागच्या 9 वर्षाच्या कारभाराला, भारतीय जनता पार्टीच्या 9 वर्षाच्या कारभाराला नागरिक आता त्रस्त झालेले आहेत। नागरिकांना आता बदल हवा, नागरिकांना पुन्हा एकदा अजितदादा इथं हवेत, नागरिकांना इथं पुन्हा एकदा विकास हवा। आणि आपण पाहिलं असेल की 9 वर्षामध्ये केवळ भ्रष्टाचार आणि महानगरपालिकेची तिजोरी ही रिकामी झालेली आहे, महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे। हे नागरिक आपल्या डोळ्याने बघत आहेत। त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। 24/7 पाणी देवाची त्यांनी वल्गना केली होती, मात्र 1 दिवसाआड पाणी, अस्वच्छ पाणी, ते पण कमी दाबाने पाणी, नागरिक त्रस्त आहेत। ट्रॅफिकची कंजेक्शन आपण पाहिले असेल, ट्रॅफिकचा सर्व पट्ट्याबोल झालेला आहे, सर्वत्र त्रास झालेला आहे। या शहरामधली कोणतीच नागरिकांची सुविधा ही सहजरित्या उपलब्ध होत नाही। त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या या कारभाराला ही जनता, पिंपरी शहराची जनता ही त्रस्त झालेली आहे। त्यांना बदल हवा आणि त्यांना बदल हा अजितदादाच्या रूपाने हवा, त्यांना बदल हा राष्ट्रवादी पक्षाच्या अनुषंगाने असा हवा, त्यांना बदल हा घड्याळाच्या अनुषंगाने हवा। मी तमाम नागरिकांना विनम्र आवाहन करू इच्छितो की आपण 15 तारखेला बहुमताने आपण घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, अजितदादाला यातनं इकडं निवडून द्यावं, आम्हाला निवडून द्यावं, अशा प्रकारचं विनम्र आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय राष्ट्रवादी। एकंदरीत आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये प्रचाराला शुभारंभ होत आहे। आज तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचाराला काय सांगाल? प्रभाग क्रमांक 20 मध्ये आता सध्या प्रचाराची धुमाळ आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी जी सभा घेतली परवा दिवशी, त्याच्यानंतर प्रचंड कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे। आणि एकच वादा अजितदादा, म्हणजे विकासाचा वादा म्हणजे अजितदादा आणि सन्माननीय माजी महापौर योगेशजी बहल आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी होईल असे आम्ही अपेक्षा बाळगतो। आणि दुसरं गोष्ट अशी, जे विकास झालेला आहे इकडे तुम्हाला, हे फक्त ना फक्त योगेशजी बहल, माजी महापौर यांच्यामुळे झालंय, यांच्या पॅनलमुळे झालंय। आता लोकांना काय डेव्हलपमेंट असेल हवे आणि लोकांना काय चांगले चांगले प्रकल्प, चांगले चांगले डेव्हलपमेंटचे काम, हाताला रोजगार, पोटाला आणि कष्टकरी लोकांना आणि हॉकर्सला काय पर्याय पाहिजे असेल तर आमच्या
एकाकडनं अपेक्षा आहे की योगेशजी बहेल यांचं पूर्ण पॅनल बहुमताने विजय करून द्यावे ही अपेक्षा आपण बाळगतो जनतेकडनं. आणि राष्ट्रवादीला मत म्हणजे विकासाला मत. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.